महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। त्याला सांगायला लागेल ना। साहेब त्याच्या खिशामध्ये बघा पैसे पावते आहेत। पैसे लाईट लाईट चालू करा। हे बघा पावती करून दाखव, पावती करून दाखव ना। मेजर पावती खोला लावा, खोला खोला मेजर पावती खोला। पर्ची पण खोल, पर्ची खोल, एकाने शूटिंग करा। पर्ची खोल, कोणाची पर्ची आहे? पर्ची कोणाची चेक करा। जवळ घ्या, जवळ घ्या, कॅमेरा जवळ घ्या। दुसरं काय नाव? नाव बोलतो का? संजय विश्वनाथ निकम कोण आहेत? हा, भारती संजय निकम। हे काढा ना, हे काढा ना तुम्ही। काय आहे दुसरं? दाखवा तुम्ही, दाखवा। हे काय? हे सगळे नाव आहेत या बिल्डिंग मध्ये आहेत काय? गजानन मडेलकर, मांडळकर, ओ कांबळे, कांबळे, ओ कांबळे, ऋषिकेश किरण पवार, किरण हरिचंद्र पवार। हे बिल्डिंग मधले आहेत का माणसं? सांगा सांगा नाव। कोण कोण याचं खरं? ऋषिकेश किरण पवार, किरण हरिचंद्र पवार, हरिचंद्र डावल पवार। भेट लागलेले मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो। हां, माझी बायको आहे ना इकडे येत होती। मी तुम्हाला सांगतो जी नावं घेतली ती या। अजून दाखव, पैसे दाखव, अजून चिठ्ठ्या दाखव, चिठ्ठ्या दाखव, चिठ्ठ्या दाखव, अजून चिठ्ठ्या दाखव, चिठ्ठ्या दाखव ना। अजून दाखवा। पैसे अजूनच साहेब। उद्या अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे। या पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशांची पाकिटं वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडला आहे। त्यानंतर या 2 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे। भाजपच्या उमेदवारांकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। मी सायली कांबळे, जेपी हार्मनीची रहिवासी आहे। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।